मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा घाटच्या उसवद, देवठाणा, वझर, सरकटे, भुवन, किर्ला, दुधा, सासखेडा, कानडी, इंचा, वाघाडा, टाकडखोपा या गावातील वाळू माफियांनी हैदोस घातला आहे। या रेती तस्करांना नदी पात्रातून रात्रंदिवस या रेती तस्करांनी अवैध वाळू उपसा करून वाहतूक करीत नदी पात्रात मोठमोठाले खड्डे तयार केलेले आहेत। या खड्ड्यांची एटीएस द्वारे मोजणी करून वाळू माफिया व संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी 12 फेब्रुवारी पासून पूर्णा नदी काठावर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राठोड यांनी पेंडाल टाकून आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते केदार कांगणे, शिवराज शिराडसह अनेकांची उपस्थिती आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे, जालना। मी शिवराज शिराड, किर्ला। 2 दिवसापूर्वी मी माझ्या मामाच्या गावून केंदळे पोखरी येथून गावाकडे येता वेळेस किर्ला वाळू माफिया यांनी बेलोरा चौफुली येथे माझ्यावर हल्ला केला आणि मला मारहाण केली। तर त्या मारहाणमध्ये मी त्यांना विचारलं मला मारलं काहून, तर त्यांनी सांगितलं की तू अर्ज दिले त्याच्याबद्दल तुला मारला मी। याच्या अगोदर पण मी खूप मॅसेज केले ते मॅडमला यायला त्याला सर्वांना, त्यांनी त्याच्यावर काही गुन्हा दाखल केला नाही आहे। माझ्या घरापासून रात्रंदिवस रेती वाहतूक चालू राहते, माझी आजी पण बिमार होती, तर त्यांनी त्याच्यावर काहीही दखल घेतली नाही। तर माझं एकच म्हणणं आहे, कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी मॅडमनी, आणि हे जे रेती चालू आहे रात्रंदिवस त्यांनी ती बंद करावी। जीवनदायिनी ठरणारी आमची पूर्णा सरकटे वझरपासून तर आमच्या हद्दीतून जाणारी उसवद देवठाणापर्यंत सर्वत्र रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे चालणी झालेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी नाही, गुराढोरांना पाणी नाही। आणि आत्ताच आमच्या वाघाळा गावचा रस्ता माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांनी विशेष प्रयत्न करून आमच्या गावाला 5 कोटी रुपयाचा रस्ता दिला आणि त्या रस्त्याचं कामसुद्धा चालू आहे। परंतु या ठिकाणी वाघाळा येथून फार मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेती वाहतूक चालू आहे आणि या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णतः नष्ट झालेला आहे। त्यामुळे अत्यंत गंभीर असा स्वरूपाचा असणारा या ठिकाणी विषय, आणि या विषयाला आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत। या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी उत्खनन चालू आहे। आमचं असं मत आहे की या ठिकाणी आम्ही आपणास मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की महसूल प्रशासनाने या ठिकाणी पूर्णापाटी येथे बैठे पथक, महसूल कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचा कर्मचारी या ठिकाणी ठेवावा आणि वाघाळा ते पूर्णा या रस्त्यावर त्या ठिकाणी सतत त्यांची ये जा असावी अशी आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे।